मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। प्रत्येक वेळेस आंदोलन आणि उपोषण केल्यानंतर सरकारने दखल घेतली। माझ्यासोबत काही बीडचे नागरिक आहेत बोलण्यासाठी। 3 महिन्यानंतर आज राजीनामा झाला। राजीनाम्याचं काही स्वरूप नाही हो, अगोदरच याला बडतर्फ करायला पाहिजे होतं। आपण सत्यवादी हिंदुत्ववादी म्हणून घेतोय स्वतःला, सरकारनं एक लक्षात घ्यायला पाहिजे। आपली स्वच्छ प्रतिमा आहे सगळ्या भारतामध्ये फडणवीस साहेबाची। फडणवीस साहेब मांडीला मांडी लावतात म्हणजे तुम्ही गुन्हेगाराचं पोषण करतायत, ही भावना आहे आमची। आज तुम्ही आज राजीनामा घेताय म्हणजे सगळं शिजून तयार झाल्यावर घेतात काय? सगळं माणसं मारायचे राहिले आता। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? धनंजय भाऊंनीच ते सांगितलंय मी स्वतःला संपून घेईन असं म्हणल्यानंतर तुम्ही जर राजीनामा घेत असाल तर हे उपयोगाचं नाही। डायरेक्ट बडतर्फ पाहिजे। जर धनंजय मुंडे यांना माणूस म्हणून जगायचं असेल तर त्यांनी आत्मक्लेश करावा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशी जाऊन, जरांगे पाटील म्हणले तसं, आणि भगवान बाबांना स्मरण करून राजकारणातून संन्यास घेऊन माणूस म्हणून जगायला पाहिजे। तरच त्यांना न्याय मिळेल किंवा तरच ते माणूस म्हणण्याच्या अधिकाराला पोहोचतील। आपण बघू शकतो 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आंदोलन असतील, उपोषण असतील किंवा अन्नत्याग आंदोलन असतील, हे केल्यानंतर सरकार कुठे दखल घेते? अगदी एकदम बरोबर बोललाय तुम्ही, प्रश्न एकदम बरोबर विचारलेला आहे। हे सगळं झाल्यानंतर जे न्यायाच्या भूमिकेत असतील विरोधी पक्षनेते किंवा सत्ताधारी पक्षातील काही लोक, हे सगळे जे येत होते किंवा आमच्यासारखे जे पत्रकार आहे, या सगळी तुम्ही बाजू मांडून धरली, ही फक्त न्याय मिळावा यासाठी, ती जात आहे म्हणून यासाठी नाही। उद्याच्याला त्यांच्या जागेवर कोणती जात जरी असली तरी हीच भूमिका आपण सगळ्यांनी घेतली असती, कारण आपण माणुसकी मानणारी लोक आहेत। आणि आज तुम्ही जे प्रश्न विचारलाय की दखल कोणती घेतली, ज्या वेळेस धनंजय देशमुख यांनी अन्नत्याग उपोषण केलंय, त्यांनी टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय किंवा जरांगे पाटील तिथं गेलेत, त्यावेळेसच रिझल्ट आलेला आहे। हा रिझल्ट हा राजकीय दबावापोटी तर मला तर नाही वाटत। मग आपल्याला सगळे सत्ताधारी असतील, संदीप भाई असतील, सुरेश अण्णा असतील, सगळे झटले मान्य, पण हा दबाव फक्त आणि फक्त धनंजय देशमुख त्या जातीवंत मुलाने जो उभा केलाय लढा, आणि त्याच्या मागे आपण सगळे जे आहात, पत्रकार असून, सामाजिक संघटनेते असून, सगळे संघटनेते, ह्याच्यामुळेच फक्त हे राजीनामा झाला। पुढची काही मागणी असणार आहे तुमच्या? पुढची मागणी काय आहे? ज्यांनी त्या वाल्याला ज्यांनी सपोर्ट केलाय गाडीत फिरायला त्याला, किंवा समर्थन काढलंय, इथं उपोषण केले कलेक्टर ऑफिस पुढे कोणत्या तरी एका बहीण, त्या सगळ्यांना आरोपी करावं, सह आरोपी। आणि ते महाजनन पाटील नावाचा जो PI काय असतील त्या केसचे PSI, त्यांना अगोदर सह आरोपी करून मोका लावायला पाहिजे त्यांच्यावर, ही मागणी आहे आमची। काय सांगाल? 3 महिन्यानंतर आज राजीनामा झाला पाहायला मिळतोय, मात्र रस्त्यावर लोक उतरल्यावर राजीनामा झाला। निश्चितच न्याय मागण्यासाठी एवढं रस्त्यावर उतरावं लागतंय, हे महाराष्ट्राच्या दुर्दैव आहे। आज आपण जी घटना घडलेली ते मानवतेच्या काळीमा फासलेला आहे, आणि याच्यानंतर जर कुठं त्यांच्या बंधूला किंवा त्या समाजाला पूर्ण रस्त्यावर उतरून जर न्याय मागायची वेळ येत असेल तर महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहे। दुसरीकडे बघलं गेलं की आज संतोष देशमुख यांचे फोटो समोर आले, माध्यमांवरती व्हायरल झाले, काळट पिळवट टाकणारी घटना आहे ती। पुढची मागणी काय असणार आहे बीड म्हणून? पुढची मागणी धनंजय मुंडे व त्यांना संपूर्ण मदत करणारी टीम, जी की बी टीम म्हणून धनंजय देशमुख यांनी सर्वांचे नावं घेतले होते, सर्वांना 6 आरोपी करावे याच्यामध्ये, आणि सर्वांना फाशीची शिक्षा। जोपर्यंत ते पूर्ण फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही या समाज असा धनंजय देशमुखच्या पाठीमागे आम्ही समर्थपणे राहणार। 3 महिन्यानंतर राजीनामा झाला, काय सांगाल? खूपच वाईट आहे ही घटना घडली आहे ती, आणि सरकारने 3 महिने पाठीशी घातलेला आहे मंत्र्याला। पहिल्या दिवशीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता। गृहमंत्र्याकडे पहिल्या दिवशीच फोटो गेलेले आहेत। 3 महिने त्यांना पाठीशी घालून समाजाच्या डोळ्यात धूळ केलेले एक प्रकारे। नागरिक आहेत, काय सांगाल? 3 महिन्यानंतर आज राजीनामा झालेला आहे। शिवलिंग मोराळे कुठे आहेत म्हणा? ते म्हणले होते की वाल्मिकांना जर दोषी आढळला तर मी फाशी घेईल। कुठे राहतो शिवलिंग मोराळे? ह्याला आधी 6 आरोपी करा। हा CIDच्या ऑफिस मध्ये घेऊन 8 दिवस शिवलिंग मोराळे त्याला घेऊन फिरत होता, तीच गाडी त्याच्यावाली, आणि पुन्हा हा आणून सांगत होता की जर वाल्मिकांना ह्याच्यामध्ये दोषी जर आढळले तर मला भर चौकात फाशी द्या। त्याला शासनाने आधी शोधून काढायला पाहिजे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना जे की त्याचं समर्थन करतात, मी आज सकाळी ऐकलंय की काहीतरी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचे, ते फार सकाळी तुडवले जणू। असे लोक शोधून काढून ह्यांची मनुस्मृती ठेसायला पाहिजे, त्याच्याशिवाय हा समाज जागेवर येणार नाही। 3 महिन्यानंतर राजीनामा पाहायला मिळतोय, तरुण रस्त्यावर उतरतात, आक्रमक होताना पाहायला मिळतात, आक्रोश दिसतोय, काय सांगाल? हा राजीनामा सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होता। हा राजीनामा घ्यायला खूप उशीर झालेला आहे। हा राजीनामा सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होता, तरी पण सरकारने राजीनामा घेतला। सरकार मराठा समाजातर्फे व सर्व समाजातर्फे आभार आहे।
नक्कीच बघू शकतो 3 महिन्यानंतर राजीनामा घेतलाय. मात्र धनंजय देशमुख यांनी बी टीमवरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. बी टीमवरती कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे व सह आरोपी करावा अशी मागणी करण्यात आली. मात्र आज तत्काळ आपण बघू शकतो की मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना सरकारमधनं बाहेर पडावं लागले. याचं स्वागत देखील बीडमधनं केलं जाते. मात्र तत्पूर्वी संपूर्ण लोकांवरती कारवाई करावी अशी देखील मागणी होती. मुंबई तक योगेश काशीद, बीड.